जसं तुम्हाला माहिती आहे की 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा तिसरा टप्पा वाटपाचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात होणार असून त्या दिवशीपासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप किंवा ट्रान्सफर हे सुरू केला जाणार अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे। परंतु ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचा दिवस सांगून देखील त्याच्या 4-5 दिवस अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, अगदी त्याच प्रकारे आता 29 सप्टेंबर जरी तारीख सांगितलेली असली तरी काल 25 सप्टेंबर रोजी अनेक महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ही काही खोटी माहिती नाही, याचे प्रूफ म्हणून काही मेसेज आणि आपल्या चॅनलवर अनेक लोकांनी ज्या कमेंट केल्या आहेत त्या आधी दाखवतो। हा मेसेज आला आहे 21 तासांपूर्वी, मला आत्ताच जमा झाले 4,500 रुपये, आले पैसे आज, थँक्यू। हा मेसेज आहे 19 तासांपूर्वीचा। त्याआधी 16 तासांपूर्वी पैसे आल्याचा मेसेज दिलेला आहे। तसेच आज पैसे आले 4,500 रुपये नाशिक जिल्हा 14 तासांपूर्वी। माझे पैसे आले 4,500 रुपये, हा मेसेज आला आहे 13 तासांपूर्वी। आज पैसे आले 4,500 रुपये 11 तासांपूर्वी आणि 2 तासांपूर्वी 4,500 रुपये आले असाही मेसेज आपल्याला चॅनलवर दिसून येत आहे। तर अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आता हा टेक्स्ट मेसेज बघा जो बँकेकडून आलेला आहे। ICICI बँकेच्या या खात्यामध्ये 25 सप्टेंबर 2024 म्हणजे कालच 4,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे येणार? जर तुम्हाला एकही हप्ता अजून मिळालेला नसेल आणि तुमचं आधार तसेच बँक लिंक असेल, आधारची सीडिंग ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 4,500 रुपये म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे एकत्र पैसे मिळतील। तसेच जर तुम्हाला यापूर्वी 3,000 रुपयांचा पहिला हप्ता मिळाला असेल तर 29 सप्टेंबर 2024 या दिवसापासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार आहे। त्या दरम्यान तुम्हाला 1,500 रुपये म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले पाहिजेत। लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं असेल, पोस्टाचं खातं असेल, तिथे तुमचं आधार लिंक असलं पाहिजे आणि त्या आधारची सीडिंग ही ॲक्टिव्ह असली पाहिजे, एनेबल्ड फॉर DBT असली पाहिजे। ती कशी चेक करायची त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या स्वतंत्र व्हिडिओमध्ये मिळेल। जर नसेल तर ती लगेच करून घ्या, कारण ज्यांचे आधार लिंक नाही, आधार सीडिंग ॲक्टिव्ह नाही, त्यांनी ते केल्यानंतर लगेचच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार तसेच कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार याबाबतची ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे। यापूर्वी 17 ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला। त्याच्यामध्ये साधारणपणे 1,07 लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला। त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला, जिथे आपण साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला। आणि 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या 1,60,00,000 महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो 29 तारखेला देण्यात येईल। आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेले 1,60,00,000 आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर किंवा त्याआधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास 45 ते 50 लाख अशा महिलांना म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना 29 सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे।
कुठलंही सरकार असताना महिलांसाठी चांगले निर्णय किती होतात, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ते सरकार काय करतं यासाठी या गोष्टींवर आम्ही जास्ती प्राधान्य देतो. आज महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये महिलांना लक्ष केंद्रित करून ज्या योजना आणल्या गेल्या किंवा सक्षम केलं गेलं, मला वाटतंय अशा पद्धतीचं महिलांना प्राधान्य देणार आहे महायुती.